आता देशमुखवाडी ग्रामस्थ या नात्याने काय सांगाल? माझ्या आमदार साहेबांना इथं तुम्ही शेळके साहेबांना उमेदवारी मिळवावी म्हणून इथं भेटायला आलेला आहे, काय सांगाल? कसं आहे, शेळके साहेबचं नेतृत्व चांगलं आहे. हो, शेळके साहेबांनी आता कसं आमच्या भागात ॲम्ब्युलन्स दिली आणि बरेच कामं शेतकरी आपलं चालणं असताना त्यांचं स्वभाव म्हणजे एकदम शांत स्वभाव असताना आहेत, सगळ्या प्रेमळ आहेत, चांगलं बोलतं सगळं त्यांचं अपेक्षा की बाबा आम्हाला यावेळेस मला तिकीट भावने दिले, हे जर तर आम्हाला काय तर पुढं तुमचं कल्याण कार्यासाठी काय तर आम्हाला वेळ भेटावं ह्यासाठी त्यांचं म्हणणं आहे. दुसरं काय विकासाचं काम आहे का शेळके? हो, विकासाचं काम आहे. विकास लय त्यांनी भरपूर केला केलाय. हो, लय विकास केला. हेच म्हणणं त्यांच्याकडे गेल्यानंतर कधीच ते मोकळ्या हाताने पाठवत नाहीत किंवा ते जातीभेद कधीच करत नाहीत. हा मराठ्याचा आहे, हा धनगर समाजाचा आहे, कधीच करत नाहीत. त्यामुळे आम्ही मराठा समाज, आम्ही देशमुखवाडी त्यांच्या पाठीशी ठामपणे 100% उभा आहे आणि 100% उभा राहणार. तुम्ही काय सांगाल? शेळके साहेबांनाच उमेदवारी का मिळावी? नाही, शेळके साहेबांचं काम चांगलं आहे. आता ॲम्ब्युलन्स दिली लोकांना, गोरगरिबांचे कुरबावी त्यांनी सभा मंडपालाही पैसे दिले. बाकीच्यांनी काय म्हणजे हे करत नाहीत. मग शेळके साहेब लक्ष देतात इकडे तिकडे. कामाचा माणूस आहे, कामाचा माणूस. म्हणूनच शेळके साहेबांना आपलं सपोर्ट आहे. शेळके हो, साहेबांच्या आम्ही तर ठामपणे देशमुखवाडी ठामपणे. ओके, तुम्ही काय सांगाल मामा? शेळके साहेबांनाच उमेदवारी का मिळावी असं? कसं आहे, त्यांनी आतापर्यंत कामं केलेली ती. आमचं मतदान ह्याच्या अगोदर नव्हतं, आता कामं केली ती म्हणजे आता त्यांच्या पाठीमागे आम्ही राहणारच. कामाच्या माध्यमातून तुम्ही कामाच्या माध्यमातून आम्ही राहणार. ओके, तुम्हाला काय वाटतं युवक म्हणून तुम्ही कसं पाहताय आता शेळके साहेबांनाच उमेदवारी का मिळावी? शेळके साहेबांचं काय आहे, आता कार्यकर्ता धडाडीचा आहे. लोक गोरगरिबापर्यंत जायचं किंवा कार्य कोणाचं काम असू द्या किंवा कामाचा माणूस काय होतं की लोकांना आता सध्या ह्या घडीला काम करणारा कार्यकर्ता पाहिजे. लोकांच्या काही गरजा असतील, त्या गरजा जर पूर्ण झाल्या तर कुठला नेता असं नाही की बाबा त्यांनी त्याला ते कार्य केलं त्याला मतदान नाही द्यायचं. कारण शेळके भाऊसाहेबांचं कार्य असं आहे की कंटिन्यू आता लहान असो किंवा बारका असो किंवा मोठा कुठलंही बी कार्य असू द्या ते एक तळागाळापर्यंत काम करण्याचं, म्हणजे गाव असू द्या किंवा महत्त्वाचं नाही जातीभेद नाही. जातीभेद महत्त्वाचा असला की द्वेष निर्माण झाला, लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतोय. म्हणून काय होते, कार्यकर्ता चांगला आहे आणि आयुष्यभर हे कार्यकर्ता चांगलं आणि गोरगरिबांचे काम कार्य करेल म्हणून आम्ही पूर्णपणे आता शेळके भाऊसाहेबांना शब्द दिला आहे आणि इथून पुढं काम करतोय आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यालाच आम्ही मतदान देऊ. ओके, धन्यवाद. तुम्हाला शेळके साहेबांना गुरसाळे पंचायत समिती गणातून तिकीट मिळाल्यावर काय असणार आहे? शिंदेवाडी ग्रामस्थ किंवा देशमुखवाडी ग्रामस्थ त्यांना तुमची काय भावना असणार आहे? काय नाही, अतिशय प्रतिकूल वातावरण आहे त्यांच्यासाठी, अनुकूल एकदम चांगलं आहे. बरं, काय शेळके साहेबांचं काम आहे का त्या भागामध्ये तुमच्या गुरसाळे? 100% शेळके साहेबांचंच काम आहे, पूर्ण शेळके साहेबांचं काम आहे. हायस्कूल शाळा म्हणा, मराठी शाळा म्हणा, बाकीचे गोरगरिबांचे म्हणजे असं दवाखान्यांचे सगळ्यात जास्त काम आहे त्यांचे, सगळ्यात जास्त काम. तुम्ही काय सांगाल? शेळके साहेबांचं काम आहे का तुमच्या त्या गुरसाळे? 100% शेळके साहेबांचं अगदी तळागाळापर्यंत काम आहे. पण या 2 दिवसाच्या दरम्यान एक फेक नेरेटिव्ह पसरलं, म्हणजे बाहून माझ्या आमदारांपर्यंत आलं की मराठा समाजाला शेळके साहेब चालणार नाहीत. तर तसं काही नाही, कारण शेळके साहेबांना जातीच्या बाहेर जाऊन कामं केलेत. म्हणजे शिंदेवाडीत अगदी वैयक्तिक लेवलला मदत, दवाखान्याची मदत असेल. त्यामुळं आमच्या गावाच्या वतीनं अगदी 100% आमचं साहेबांना समर्थन आहे आणि आम्ही गावातून जास्तीत जास्त लीड द्यायचा त्यांना प्रयत्न करू, अगदी 300च्या प्लस लीड द्यायचा प्रयत्न करू. ओके, तुम्ही काय सांगाल? शेळके साहेबांना गुरसाळे पंचायत समिती गणातून उमेदवारी मिळाल्यास तुमची काय भावना असणार आहे? विद्यमान पंचायत समिती सदस्य शेळके साहेब हे नुसते शिंदेवाडीतच नाहीत, संपूर्ण गुरसाळे गणातमध्ये जे 8 गाव आहेत त्या 8 गावात ते तळागाळापर्यंत पोचून त्यांना काम केलेलं आहे. म्हणजे ॲम्ब्युलन्स देणं असेल, कोविडमध्ये त्यांना गरीब लोकांना केलेलं, अगदी किराणापासून त्यांना सहकार्य केलं आहे. आमच्या गावामध्ये आता मराठी शाळेचा आम्ही विकास केला आहे किंवा हायस्कूलचं रंगरंगोटी वगैरे चालली, त्यांनासुद्धा त्यांनी अगदी भरभरून मदत केलेली आहे. आणि नुसता त्यांच्या समाजापुरतं नाही तर आमच्या गावामध्ये ज्या 18 पगड जाती राहतात त्याच्यातल्या कुठल्याही लोकांनी त्यांना मदत मागितली तर त्यांनी भरभरून मदत केलेली आहे. आज आम्ही इथं माझे आमदार सातपुतेंच्या निवासस्थानी येऊन त्यांना तिकीट मिळावं गुरसाळे गणातून ह्याची आम्ही जोरदार मागणी केली आणि 100% आम्ही शिंदेवाडीतून त्यांना कमीत कमी 300 मतांचा लीड देणार आहे. रामभाऊ सातपुतेंनी कसा प्रतिसाद दिला शेळके साहेबांच्या तिकिटासंदर्भात? रामभाऊ सातपुतेंनी आमची सर्वांची मतं जाणून घेतली. आज ते सर्व ॲनालिसिस करून आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत आपल्याला ते सांगणार आहेत. सर्व ॲनालिसिस त्यांचं चालू आहे. ओके, यस. तुम्हाला काय वाटतं शेळके साहेबांना उमेदवारी मिळाल्यास त्यांना कसा प्रतिसाद मिळेल? नाही, शिंदेवाडीतून तर 1 नंबर प्रतिसाद त्यांना मिळणार आहे. कमीत कमी 300 मतांचं लीड त्यांना मिळणार आहे, त्या बाबतीत काही शंका नाही. आणि साहेब, समोर जरी मराठा उमेदवार असेल आणि आमचं शिंदेवाडी गाव जरी मराठा असेल तरीही आमचं संपूर्ण समर्थन शेळके साहेबांवर राहील. आमच्या गावानं कधी जातीपातीचा आजपर्यंत राजकारण केलेलं नाही आणि इथून पुढेही होणार नाही. आम्ही
विकासावर जाणारी माणसं आहोत. आम्हाला विकास पाहिजे, आम्हाला जातीवाद नको आहे आणि आम्ही पक्षाच्या चिन्हावर चिन्हाकडे बघून आमचं गाव मतदान करणार आहे. पक्षाच्या चिन्हाकडे बघून. येस. ठीक. युवक म्हणून कसं पाहता तुम्ही? शेळके साहेबांना उमेदवारी मिळाल्यास काय भावना असणार आहे तुमची? आमचं तर स्पष्ट मत केलेलं आहे आमदार साहेबांना की आम्हाला फक्त शेळके साहेबच पाहिजे. शेळके साहेब. हां, चांगला प्रतिसाद मिळेल त्यांना. चांगला प्रतिसाद मिळेल. शिंदेवाडी गावात शिंदेवाडी गावासह तुमच्या त्या गुरसाळी पंचायत समिती मतदानामध्ये शेळके साहेबांचं काम आहे का? बारक्या पोरांपासून मोठ्या माणसांपर्यंत शेळके साहेबांनी चांगले काम केलेलं आहे. बरं. हां, त्यामुळे शेळके साहेबांना उमेदवारी मिळलीच पाहिजे असं आम्ही आमदार साहेबांकडे मागणी केलेली आहे. ओके, धन्यवाद. गुरसाळी पंचायत समिती गणातून शेळके साहेबांना उमेदवारी मिळाल्यास शिंदेवाडी ग्रामस्थ या नात्याने तुमची काय भावना आहे? शिंदेवाडी ग्रामस्थ एक लीड चांगले देतील सगळ्या शेळके साहेबांना. बरं. आता आमदार साहेबांना तुम्ही, माझ्या आमदार साहेबांना तुम्ही मागणी केलेली आहे, कसा प्रतिसाद मिळाला? तसा चांगला प्रतिसाद शेळके साहेबांना मिळतोय. बरं. दुसरा जर उमेदवार असेल तर त्यांच्यापेक्षा शेळके साहेबांना थोडंसं व्हॅल्यू वाईज जास्त आहे. हां, त्या ठिकाणी आता चांगलं शेळके साहेबाकडे पाहिलं तर चांगला उमेदवार म्हणून पाहिलं जाते. हां, शेळके साहेबांकडे चांगलं उमेदवार म्हणून पाहिलं जाते लोकांचं. मग तुमचं काय मत आहे? कसा प्रतिसाद मिळेल त्या तुमच्या गुरसाळी पंचायत समिती गणातून शेळके? तसं मतदान चांगलं होईल. मतदान चांगलं होईल. सामाजिक काम आहे का शेळके साहेब? सगळी शेळके साहेबांनी सगळी देवस्थानला वर्गणी देणे व गोरगरिबांची कामं करणं, परत ही आपलं दवाखान्याला मदत करणं, अशी शेळके साहेबांनी बरीच कामं केली. ॲम्ब्युलन्सची सेवा देखील तुम्हाला त्या भागामध्ये चालू आहे. म्हणजे सामाजिक कार्यामुळे शेळके साहेबांना तुम्ही पसंती देताय? हा, तर सामाजिक कार्यामुळे शेळके साहेबांना थोडी ही चांगली प्रसिद्धी चांगलीच आहे. ओके. युवक म्हणून कसं पाहता या निवडणुकीकडे? शेळके साहेबांना उमेदवारी मिळाल्या, शिंदेवाडी ग्रामस्थ किंवा एक युवक म्हणून तुम्ही काय सांगाल? शिंदेवाडीतनं त्यांना बहुमत मिळेल शेळके साहेबांना, कारण शेळके साहेबाचा जनसंपर्क आहे का नाही तो सर्वसामान्य तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे. साहेबांना बरीच कामं केलेली आहेत. बरोबर. ॲम्ब्युलन्स असेल, हे असेल, शाळेला कलर, ही ती कामं, कुस्ती, गावात देणगे वर्गणी, साहेबांचं सहकार्य भरपूर राहतं शिंदेवाडी गावासाठी. गुरसाळी गणात जेवढी गावं आहेत त्यासाठी साहेबांना भरपूर योगदान दिलेलं आहे. चांगला प्रतिसाद मिळणार. ओके, धन्यवाद. आज आपण मांडवे श्रीराम निवासस्थानी माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या निवासस्थानी आहोत. एक शिवगावचे ग्रामस्थ शेळके साहेबांना गुरसाळी पंचायत समिती गणातून उमेदवार मिळावे म्हणून आलेले आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. आता शेळके साहेबांना उमेदवारी मिळावी म्हणून तुम्ही माझ्या आमदार साहेबांना भेटलाय. काय म्हणजे शेळके साहेबांचं काम कसं आहे किंवा आमदार साहेबांसोबत काय बोलणं झालं तुमचं? कसं आहे, शेळके साहेबांचं काम हे इलेक्शनापुरतं मर्यादित नसून तो माणूस म्हणजे समाजकारणात एक नंबर कार्यरत असणारा देव माणूस आहे. कारण का त्या माणसाने कधी हा पक्षाचा आहे, कधी पार्टीचा आहे, कधी हा गरीब आहे, कधी मोठा आहे, असं कधी बघितलं नाही. ह्या माणसाने सर्व लोकांना पैशाची, दवाखान्याची, गोरगरिबांच्या मुलांची लग्न, कशाचा पण प्रश्न असू द्या, त्या माणसाने वैयक्तिक स्वखर्चातून सोडवलेला आहे. असा नेता, असा समाज रत्न होणे नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही इथे आलो. त्यांच्या उमेदवाराची मागणी आम्ही अख्ख्या गणातून प्रत्येक लोकांनी केली, कारण का तो माणूस खरंच एक नंबर आहे. तुम्हाला काय वाटतं शेळके साहेबांना उमेदवारी मागणीसाठी तुम्ही सगळं गाव इथं आलाय, काय सांगाल? शेळके साहेबांचं कार्य पहिल्यापासून खूप महान आहे, कारण ते आरोग्य सेवक म्हणून तर राम सातपुते बी आहेत आणि शेळके साहेब बी आहेत, पण त्यांच्या पाऊल देऊन नेहमी त्यांचं कार्य मोठं करत राहिलेलं आहे ते मोठे. ठीक आहे. त्यामुळे शेळके साहेबच पाहिजे. शेळके साहेब, तुम्ही काय सांगाल? तुम्हाला काय वाटतं शेळके साहेबांनाच उमेदवारी का मिळावी? कारण का त्यांचे काम आहेत ना भरपूर. गोरगरिबांना ॲम्ब्युलन्सची सुविधा केलेली आहे. कुठं बी जाऊ द्या, पुणे, मुंबई, सोलापूर अशा ठिकाणी त्यांनी फुकाट सुविधा केलेली आहे ॲम्ब्युलन्सची. कोरोनाच्या काळात त्यांनी स्वतःच्या स्वखर्चातून कोरोनाच्या काळात दबाव दिलेले आहे. ते म्हणजे सामाजिक कार्याच्या जोरावर त्यांना उमेदवारी मिळावी असं तुमचं? हो. बाबा काय सांगाल, शेळके साहेबांनाच उमेदवारी का मिळावी? शेळके साहेबासारखा माणूस गोरगरिबाला झटणारा तिथं कोणी नाही. हा, तो न 5 वर्ष कामच त्याने केलं. आम्ही पहिलं विरोधात होतो, पण त्याचं काम बघून आम्ही त्याच्या मागे चाललोय. शेळके साहेबांच्या विरोधात असताना देखील तुम्ही त्यांचं काम बघून तुम्ही त्यांच्यासोबत आता आलोय.
म्हणजे आता दोन तीन महिने झालं आम्ही त्यांच्या मागं आलो. त्यांचं काम बघून त्याने एक ॲम्ब्युलन्स दिली. कुठल्या बी कुठं शेतकरी समाजाला कुठं रानात काय झालं लगे फोन केला की त्याची गाडी ती नेतंय. म्हणजे एखाद्याचा जीव वाचवण्याचं काम करते. ठीक आहे. तुम्ही काय सांगाल? तुम्ही आता माझ्या आमदार साहेबांना उमेदवारी मागण्यासाठी सगळे 100 आलात. आम्ही 100 सर्व ग्रामस्थ शेळके साहेबांच्या उमेदवाराची मागणी केलेली आहे आणि मागणी अशी केलेली आहे की गोरगरिबांसाठी शेळके साहेब म्हणजे देव माणूस आहेत. आणि दुसरा राहिला प्रश्न, साहेबांनी आमच्या इथे कोरोना काळात पदर नसो खर्चाने कमीत कमी 7-8 जणांना 20-20 हजार रुपये पदरनं दिलेले आहेत. हे आमच्या डोळ्यासमोरचा विषय आहे. आणि नंतरनं तुम्हाला सांगतो, साहेबांचा आमच्या इथं एक सेवागिरी दत्त महाराजांचं मठ आहे. तिथं दरवर्षी चुलबंद आमंत्रण म्हणून अन्नदान असतं गावातील लोकांना. 3000 लोकांची पंगत असते साहेबांची. नंतरनं आमच्या गावात फेवर ब्लॉकचं काम झालेलं आहे. ते साहेबांच्याच माध्यमातून झालेलं आहे. आमदार साहेबांनी निधी दिलेला आहे, तो साहेबांच्या पाठपुराव्यामुळे झालेला आहे. आणि एक मठावर एक सभामंडप दिलेला आहे, ते बी साहेबांच्या पाठपुराव्यामुळे झालेलं आहे. आणि अशी भरपूर कामं साहेबांनी आणि आमच्या अमोल पाटलांच्या मार्गदर्शनामुळं भरपूर ह्या दोघांनी पाठपुरावा केलेला आहे. गुलमंत आबा पाटील असतील, यांनी भरपूर 100 गावासाठी आणि साहेब गोरगरिबांसाठी देव माणूस आहेत. त्याच्यामुळं साहेबांची आमची मागणी आहे आणि साहेबांना तिकीट हे 100% फायनल झालेलं आहे आणि उमेदवारी मिळलेली आहे. ठीक आहे. तुम्ही शेळके साहेबांना उमेदवारी मागण्यासाठी तुम्ही इथं माझ्या आमदारांच्या तिथं आलेला आहे. काय वाटतं तुम्हाला, शेळके साहेबांनाच उमेदवारी का मिळावी? शेळके साहेबांनाच उमेदवारी मिळावी, कारण की त्यांनी गोरगरीब जनतेसाठी एवढी मदत केलेली आहे. पहिल्यापासून केलेलं आहे. आमच्या मागासवर्गीय समाजामध्ये पाण्याचा प्रश्न असतील, दवाखान्याचा प्रश्न असतील, सगळ्या गोष्टीची मदत त्यांनी केलेली आहे. त्यामुळे जनता ही पूर्ण त्यांच्या पाठीमागे आहे आणि त्यांनाच उमेदवारी भेटावी अशी सगळ्यांची इच्छा आहे. तुम्हाला काय वाटतं, शेळके साहेबांनाच उमेदवारी का भेटावी? कारण त्यांनी कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा कधीही केलं नाही. सर्वसामान्यांची कामं करत राहिले. कुठल्या समाजाचा दवाखान्यासाठी गेला तरी त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यामुळं काही शेळके साहेबासाठीच आम्ही उमेदवारीसाठी आलेलो आहे आणि त्यांना मिळावीच ही आमची मागणीच आहे. ओके. आता माझे आमदार साहेबांना तुम्ही उमेदवारीसाठी मागणी करताय, काय सांगाल? कारण रामभाऊ सातपुते किंवा हे शेळके साहेबांचं समाजातलं काम अत्यंत तळागाळापासून त्यांनी तयार केलेलं आहे. केलेलं असताना परत त्यांना एक समाजातलं काय आहे, अडीअडचणी काय आहे त्या ही सगळ्या त्यांना माहीत आहे. त्या कुणाला काय अडचण आहे काय आहे त्या अडचणीला धावून शेळके साहेब येतात. कधी पण रात्री असू द्या अपरात्री असू द्या, त्यांची सेवा ही सगळ्या समाजाला आहे आणि ती कधीही समाजात जातीभेदाचं अजिबात कधीच त्यांचे शब्द पण नाही नसून ती एक समाजरत्नासारखं त्यांचं समाजरत्नच आहे ती. आणि त्यांच्या समाजरत्नाला एक न्याय मिळावा किंवा त्यांना ही मिळावं, त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून आज आम्ही इथं उपस्थित राहिलो. ओके, तुम्ही काय सांगाल? आम्ही काय सांगू, साहेबांनाच उमेदवारी मिळावी म्हणून तुम्ही इथं आलाय. शेळके साहेबांना कशासाठी उमेदवारी मिळावी? शेळके साहेबाचं कार्यच महान आहे. तळागाळातल्या लोकांपर्यंत जाणे, त्यांची कामं करणे, त्यांची अडचणी जाणून घेणे. जसं तालुक्याला सातपुते साहेबांच्या स्वरूपात राम मिळाला आहे, तसं तालुक्याला शेळके साहेबांच्या स्वरूपात दत्तच मिळाला आहे. एवढंच आमचं म्हणणं आहे. ओके, तुम्ही आता शेळके साहेबांची उमेदवारी मागणीसाठी इथं आलाय, काय सांगाल? आमचं म्हणणं आहे की शेळके साहेबांनी गोरगरीब जनतेसाठी व इतर लोकांसाठी बरंच काय केलेलं आहे. सांगण्यासारखे भरपूर आहे. पण त्यांना उमेदवारी अशी मिळावी अशी तुमची इच्छा आहे? आमच्या इच्छेनं सर्वांच्या ह्यानं शेळके साहेबांना उमेदवारी मिळावी. कारण शेळके साहेबांचं कार्य तसंच आहे. कुठल्याही दवाखान्याची अडचण असो, कोणाची काय आजारी पडो, त्यांना ॲम्ब्युलन्स ही सर्व वेळेवर एक फोन करूच तर साहेब लगेच कुठलीही गोष्ट असू द्या लगेच देतं, पाठवून देतात. त्यामुळे त्यांना उमेदवारी त्यांना हीच आमची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. ओके, धन्यवाद. महिलांसाठी देखील शेळके साहेबांनी सामाजिक कामाच्या माध्यमातून तिथे होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्या संदर्भात काय सांगाल? कार्यक्रम इतका स्वच्छ पद्धतीने शेळके साहेबांनी केला की प्रत्येक महिलेला येणाऱ्या त्यांची बहीण मानून प्रत्येक महिलेला त्यांनी एक साडी दिली आणि इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांनी त्याचा सहभाग घेतला आणि मोठ्या प्रमाणात बक्षीस देऊन महिलांचं सक्षमीकरण कसं करावं हे फक्त शेळके साहेबांकडून शिकावं. नेहमी त्यांनी महिलांसाठी, गावातल्या लोकांसाठी नेहमीच काही ना काही उपक्रम करून कायमच गावाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आम्हाला शेळके साहेबांसारखा उमेदवार जर मिळाला
तर सोन्याहून पिवळं आणि तो मिळालेलाच आहे असं मी या ठिकाणी सांगतो. ओके, धन्यवाद.